तुमच्या घरात जर सुरणाची भाजी कोणी खात नसेल तर सुरणापासून ही रेसिपी बनवा. मग बघा सुरण कशी पटापट संपून जातील आणि पुढच्या वेळेला सुरण आहे ना आवडीने घरात सुद्धा आणतील. त्यासाठी करायचे इतकंच आहे, सुरणाची आहे ना साल काढून घ्यायचे. त्यानंतर आहे ना त्याचे अशा पद्धतीने काप करून घ्यायचे. तयार केलेल्या कापावरती आहे ना थोडंसं लाल तिखट, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, घरगुती मसाला आणि थोडंसं कोकम आगळ हे सगळं त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे मसाले आहे ना सर्व कापांना आहे ना अशा पद्धतीने लावून घ्यायचे. आता एक एक मसाला लावलेला काप बारीक रव्यामध्ये अशा पद्धतीने घोळवून घ्यायचंय आणि मस्त आहे ना गरम गरम तव्यावरती तेल टाकायचंय. त्या तेल टाकलेल्या तव्यामध्ये आहे ना हे काप एक एक करत आपल्याला ठेवून द्यायचंय आणि दोन्ही बाजूने मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे आहे ना आपले गरमागरम मस्त चमचमीत असे सुरणाचे काप तयार होतात. महाराष्ट्रात खास करून कोकणामध्ये हे सुरणाचे काप खूप जास्त प्रसिद्ध आहे आणि ही आपली आहे ना महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपी आहे. तर मग तुम्ही कधी ट्राय करून बघताय नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जे कोणी सुरण खायला बघत नसतील ना ते सुद्धा आहे ना आवडीने सुरण खायला लागतील, हे गॅरंटेड देऊन सांगते. तर मंडळी, तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.